करड्या छटा निरंजन घाटे. प्रास्ताविक. सुरुवातीलाच ह्या पुस्तकातील एकूण एक कथा ही परभृत आहे हे स्पष्ट करणं मी माझं कर्तव्य समजतो. सुमारे 15 वर्षापूर्वी एका वृत्तसंस्थेनं दर आठवड्याला एक छोटी विज्ञान कथा लिहायचं काम सोपवलं होतं. तेव्हा दर आठवड्याला नवी विज्ञान कथा लिहिणं मला शक्य नाही हे मी त्यांना सांगितलं. तेव्हा मला आवडलेल्या छोट्या छोट्या पाश्चात्य कथा निवडून त्यावर आधारित कथा मी लिहाव्या असं ठरलं. तेव्हा 13 रविवार त्या महाराष्ट्र राज्यातील विविध वृत्तपत्रातून छापून आल्या. त्या प्रत्येक कथेसोबत मूळ लेखकाचं नाव, लेखिकेचं नाव आणि मूळ कथेचं नाव छापायचा मी आग्रह धरला. याचं कारण याआधी झू हा असाच अनुवादित कथांचा माझा संग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यात मी ह्या सर्व कथा अनुवादित आहेत असं स्पष्ट लिहिलं होतं. तरीही त्या कथा संग्रहावर वाङ्मय चोरीचा आरोप केला गेला होता. त्या काळात मी नवा लेखक होतो. कथेवर मूळ लेखक मूळ नाव लिहिलं तरी संपादक ते परस्पर कटवीत असत. तरीही त्यातल्या 4 कथांवर मूळ कथांची लेखकांची नावं होती. ह्या कथा लिहिल्या तेव्हा मी जरा जुना लेखक बनलो होतो. यावेळी माझा हट्ट मान्य झाला. तरीही यातल्या 2-3 कथांवर मूळ लेखक व कथांची नावं नाहीत असं दिसेल. याचं कारण त्या आधीच्या काळातील माझ्या हातून गहाळ झालेल्या कथा आहेत. याही कथा बरीच वर्षे अशाच पडून होत्या. याचं कारण माझ्या लेखन व्यापातून या कथांची कातरणे शोधून काढणे, ज्यांच्या झेरॉक्स प्रती होत्या त्यांच्यातली न उमटलेली अक्षरे पुन्हा लिहून काढणे. एक कुणी करायचे ह्या प्रश्नाचं उत्तर मी असंच होतं. दरम्यान या कथा गहाळ झाल्या. माझ्याच बेशिस्त पसाऱ्यात श्री मदन हजेरी माझ्याकडं पुस्तकाची मागणी करीत होते. मी तर वृत्तपत्रीय लेखनात अखंड बुडालेला होतो. एक दिवस या कथांचा गठ्ठा सापडायला आणि श्री हजेरी माझ्याकडं यायला एकच गाठ पडली. यातल्या कथा या ॲनालॉग आयझॅक ॲसिमोव्ह सायन्स फिक्शन मॅगझिन व्हेंचर सायन्स फिक्शन अँड फॅन्टसी यासारख्या नियतकालिकातून निवडून त्यांचे केलेले हे स्वैर अनुवाद आहेत. काही ठिकाणी त्यांना भारतीय वातावरण आणलंय. माझ्या आधीही काही लेखकांनी यातल्या काही कथा मराठीत आणल्या आहेत. त्यांच्या कथा वाचूनच मी वाढलो. माझ्या आधी विज्ञान कथा लेखन करून मला विज्ञान कथांची गोडी लावणाऱ्या माझ्या आधीच्या पिढ्यांमधील विज्ञान लेखकांना मी हे अनुवाद अर्पण करतो. निरंजन घाटे. प्रास्ताविक समाप्त.